या स्पेशल बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। निकालाचं टेन्शन आणि चर्चेत आली पेन्शन। हे बोलण्याचं कारण असं आहे की राज्यामध्ये जुनी पेन्शन लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आणि त्याचं कारण आहे गेल्या काही दिवसांमध्ये सुरू झालेल्या बैठका। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच कर्मचारी संघटनांची एक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भात काही अंतिम तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या संदर्भात नव्या पेन्शनला कर्मचारी विरोध का करतायत, जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी अट्टहास का धरतायत आणि जर जुनी पेन्शन योजना लागू करायची असेल तर राज्याच्या तिजोरीवर त्याचा नेमका काय परिणाम होणार आहे, हे सगळेच प्रश्न महत्त्वाचे बनतायत, कळीचे बनतायत आणि म्हणूनच आज या विशेष कार्यक्रमाचं आयोजन। या कार्यक्रमामध्ये या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत, पण त्या अगोदर बघूयात याच मुद्द्यासंदर्भातली काही महत्त्वाची माहिती। जुन्या पेन्शनवर एनडीटीव्ही मराठीचे काही सवाल। नव्या पेन्शन योजनेला मुळात कर्मचाऱ्यांचा विरोध का आहे, जी योजना 2005 पासून राज्यामध्ये सुरू झाली। जुनी पेन्शन योजना लागू केल्यामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील का, हा एक महत्त्वाचा प्रश्न। जुनी पेन्शन योजना जर लागू केली तर राज्याच्या तिजोरीवर नेमका किती आणि कसा ताण पडणार आहे। जुनी आणि नवी पेन्शन योजना या दोन्हीमधून काही सुवर्ण मध्य राज्य सरकारला, कर्मचाऱ्यांना काढता येणार आहे का? पेन्शनचा मुद्दा हा निवडणुकांच्या निकालाशी जेव्हा जोडला जातो तेव्हा त्याचे नेमके काय परिणाम होतात, कारण महाराष्ट्रातच नाही तर देशभरामधल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये हेच झाले। आर्थिक विकास आणि जुनी पेन्शन योजना यांचा ताळमेळ शक्य आहे का? 2004 साली बंद झालेल्या योजनेकडे जर पुन्हा वळावं लागत असेल किंवा वळण्याचा विचार होत असेल तर मग ते काळाची चक्र उलटी फिरवण्यासारखं नाहीये का? आता नवी पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना याच्यामध्ये सतत वाद सुरू आहेत। या दोनही योजनांमध्ये नेमका फरक काय आहे? बाजारामध्ये आधारित असलेल्या गुंतवणुकीवर जुनी पेन्शन योजना अवलंबून नाहीये, तर नवी पेन्शन योजना ही मात्र बाजारातल्या गुंतवणुकीवर आधारित आहे। जुन्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना जेव्हा ते निवृत्त होतात त्यावेळेस त्यांचं जे मूळ वेतन असतं त्याच्या 50% रक्कम पेन्शन म्हणून मिळते, म्हणजे शेवटच्या पगाराच्या बेसिकच्या 50% रक्कम। तर नव्या पेन्शन योजनेमध्ये निवृत्तीचं मूळ वेतन काय आहे याचा कोणताही संबंध राहत नाही। कर्मचाऱ्यांच्या रकमेवर जी त्यांना कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनाची रक्कम मिळते त्यावर जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कोणतीही कर आकारणी केली जात नाही, पण नव्या पेन्शन योजनेमध्ये म्हणजे एनपीएस मध्ये 40% जो फंड आहे तो करपात्र असतो, 60% फंडवर कर लागत नाही। फक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू होती, पण जी नवी पेन्शन योजना आहे ती सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर खासगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या किंवा भारतातल्या कुठल्याही ज्यांचं वय 18 ते 65 वर्ष आहे अशा नागरिकाला नवी पेन्शन योजनेमध्ये समाविष्ट होता येतं आपल्या पैशांची गुंतवणूक करून। जुन्या पेन्शन योजनेमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या मते सामाजिक सुरक्षेची हमी होती, जी नव्या पेन्शन योजनेमध्ये नाहीये असा दावा केला जातोय कर्मचाऱ्यांकडून। जुन्या पेन्शन योजनेमध्ये गुंतवणुकीसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध नव्हते, पण नव्या पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीसाठी 2 वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत। आता जुनी पेन्शन योजना जर लागू करायची असेल राज्यामध्ये तर त्यामध्ये अडचणी नेमक्या काय आहेत? तर पहिली सगळ्यात मोठी अडचण असेल ती म्हणजे राज्याच्या तिजोरीवर याचा प्रचंड मोठा आर्थिक भार पडेल। राज्यावर जवळपास 1,10,000 कोटी रुपयांचा बोजा पडू शकतो जर राज्यामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करायची असेल। सध्या जर राज्याची परिस्थिती पाहिली तर राज्याच्या महसुलाच्या जवळपास 58% रक्कम ही कर्मचाऱ्यांचा पगार आणि त्याचं निवृत्ती वेतन यासाठी सध्या खर्च केली जाते। 2025 पर्यंत पगार आणि निवृत्ती वेतनासाठी जो खर्च होतोय तो महसुलाच्या 68% होईल, म्हणजे फक्त 44% रक्कम राज्यातल्या इतर घटकांसाठी शिल्लक राहील। जुनी पेन्शन योजना लागू केली तर 2028 नंतर प्रचंड मोठ्या आर्थिक समस्यांना राज्याला सामोरं जावं लागेल। नव्या पेन्शन योजनेचा स्पष्ट अंदाज हा खरं तर 2028-30 नंतरच यायला सुरुवात होईल, कारण तेव्हाच मोठ्या संख्येनं नवी पेन्शन योजना घेतलेले कर्मचारी निवृत्त व्हायला सुरुवात होईल। 2028 नंतर 2.5 लाख लोक जवळपास निवृत्त होणार आहेत। आता ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा लागू केलेली आहे त्यांच्या बाबतीत काय घडलंय तर हिमाचल प्रदेशला
45% सध्या अधिभार सहन करावा लागतोय. माफ करा, 450% त्यांच्या महसुलाच्या पेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे. झारखंडला 250%, तर छत्तीसगडला 207%. महाराष्ट्राचा सध्याचा आकडा नवीन पेन्शन जेव्हा आहे त्यावेळेस 84% आहे, पण जुनी पेन्शन लागू केल्यानंतर महाराष्ट्राचा आकडा हा झारखंड, छत्तीसगड किंवा हिमाचल प्रदेश या आकड्यांप्रमाणे जाऊ शकतो. या सगळ्या संदर्भात चर्चा तेव्हाच सुरू झाल्या होत्या जेव्हा कर्मचाऱ्यांनी संपाचा अवजार उपसलं होतं. कर्मचाऱ्यांचा संप राज्यात जोरात सुरू होता आणि त्यावेळेस विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेसंदर्भात काही महत्त्वाची वक्तव्य केली होती. ही योजना जर लागू केली तर राज्याच्या तिजोरीवर काय परिणाम होईल, इतर राज्यांमध्ये जेव्हा ही योजना सुरू झाली तेव्हा काय झाले, या सगळ्या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं होतं विधिमंडळामध्ये बघूयात. जुनी पेन्शन योजना जर लागू करायची असेल तर आपण कॅल्क्युलेशन केलं, तुम्ही तुमच्या काळातच केलं, मी ते बघितलं. राज्यावर 1,10,000 कोटी रुपयाचा बोजा आहे. 1,10,000 कोटी रुपयाचा राज्यच दिवाळखोरीला निघेल. त्यामुळे जुनी पेन्शन योजना होणारची परिस्थिती जर आपण बघितली तर आज आपला खर्च हा एकूण खर्चाच्या 58% पोहोचलाय. तो दरवर्षी आपला वाढतोय. यावर्षी तो जो खर्च आहे तो जवळजवळ 62% घरात चाललेला आहे. 62% घरात चाललेला आहे. वेतन निवृत्त वेतन व्याज प्रदान तो 68% जाईल पुढच्या वर्षी, 68%. आणि आत्ता जेव्हा ऑफ हँड आम्ही या संदर्भातलं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी असं लक्षात होतं की साधारणपणे ज्यावेळेस 28 पासनं पुढे 2.5 लाख लोक निवृत्त होतील. आज आपल्याला त्याचं इम्प्लिकेशन लक्षात येत नाही, पण उद्याचं इम्प्लिकेशन जे आहे म्हणजे जसं मॉन्टेक्सिंग अहलुवालियाजी यांनी सांगितलं की आजची सरकार उद्याच्या सरकारांवर बोज टाकून निघून राहिली आहे. टॅक्स रेव्हेन्यूचं त्यांच्यावर येणारं दायित्व असणार आहे 450%, 450%. झारखंडचं असणार आहे 250%, छत्तीसगडचं असणार आहे 207%. आणि आपणही आज जर विचार केला, भविष्यातला नाहीच, भविष्यात ते 100%, आज अगदी आजचा विचार केला जेव्हा कमी लोक ओन टॅक्स रेव्हेन्यूच्या, सगळ्या टॅक्स बेसचा म्हणत नाही, ओन टॅक्स रेव्हेन्यू जो आपला आहे त्याच्या 84%, 84% आपल्यावर हे दायित्व येणार आहे. आणि मी सातत्याने सांगतोय की निर्णय विचारपूर्वक आपल्याला घ्यावा लागेल. आजच्या सरकारवर दायित्वच नाही आहे फारसं. म्हणजे आज आम्ही सरकारमध्ये आहोत, आम्ही सांगून मोकळं होऊ शकतो किंवा देतो, कारण मुळात कधीपासून द्यायचे आहेत. लोक मॅक्सिमम रिटायर होतात 30, 32 आणि प्रचंड प्रमाणात 32 ते 35. तेव्हा तर एका वर्षात असा बोजा येईल की सरकार अडचणीत येईल. त्यामुळे या ठिकाणी खरं म्हणजे नुसतं राजकारण करायचं असेल तर पॉप्युलरली इतर सरकारांनी जे केलं त्यांनाही माहिती आहे. म्हणून मॉन्टेक्सिंग अहलुवालियांनी अतिशय स्पष्टपणे नानाभाऊ सांगितलं. मॉन्टेक्सिंग अहलुवालिया असं म्हणाले की जी सरकारं निर्णय घेत आहेत पुढच्या सरकारच्या डोक्यावर त्या ठिकाणी हा बोजा टाकून ते निघून जात आहेत. त्यांना असं वाटतं की मार्केट लिंक्ड आहे. त्यामुळे काय होणार, आता पृथ्वीराज बाबा या ठिकाणी आहेत, त्यांना याची कल्पना आहे. जगातल्या सगळ्या पेन्शन फंड्स हे मार्केट लिंक असतात. सगळे, ते काय असे शेअरवर लावत नाहीत. त्याच्यामध्ये कशाला आपण विचार केला तर आपल्या बँकाही लावतात म्युच्युअल फंड्समध्ये, आपलं इन्शुरन्स कंपनी लावतात म्युच्युअल फंडमध्ये. कारण आज बँकेमध्ये जर आपण त्या ठिकाणी पैसे ठेवले जमा करून तर बँकेमध्ये आज व्याज किती मिळतं जयंतराव? 3%, 4%. रेट ऑफ इन्फ्लेशन किती आहे? 60%. म्हणजे दरवर्षी आपल्या पैशाची व्हॅल्यू कमी होते, वाढत नाही. आणि म्हणून अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये ते लावावं लागतं की 60%पेक्षा जास्त रिटर्न आला पाहिजे, किंवा ऍटलिस्ट इन्फ्लेशन एवढा किंवा इन्फ्लेशनपेक्षा जास्त रिटर्न आला पाहिजे. आणि मग त्या दृष्टीनं अशा प्रकारचे हे जे पैसे आहेत हे ते सगळे फंड मॅनेजर असतात. आणि समजा त्याच्यामध्ये काही असले तर त्याची गॅरंटी सरकार घेत असते. आता याच्यामध्ये आम्हाला नेमके किती पैसे मिळणार, ते मिळणार की नाही, ते बाजार लिंक असतील का, बाजार पडला तर आमचा, हे अतिशय वास्तविक अशा प्रकारच्या त्यांच्या या शंका आहेत.
तर राज्य सरकारची ही भूमिका आहे एकंदरीत जुन्या आणि नव्या पेन्शनच्या संदर्भात. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना हीच मागणी आहे आणि राज्य सरकारला त्या बाबतीत काही अडचणी आहेत. याच मुद्द्यांवर चर्चा करायची आहे. त्यासाठी गणेश देशमुख आपल्यासोबत आहेत, समन्वय समितीचे कोषाध्यक्ष. आशुतोष वाखरे आपल्यासोबत आहेत, जे NPS सिस्टीममध्ये तज्ज्ञ आहेत, आणि जितेंद्र घाडके आपल्यासोबत आहेत, माहिती अधिकार कार्यकर्ते आत्ता आपल्यासोबत आहेत. आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या चर्चेमध्ये. आशुतोष वाखरे, मला सुरुवातीला सांगा की NPS ही जी सिस्टीम आहे, न्यू पेन्शन स्कीम, त्याच्यामध्ये कुणीही गुंतवणूक करू शकतो. आधी मलाही वाटलं की मी खासगी क्षेत्रात काम करते, 18 ते 65 वर्ष वयाची कुठलीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. म्युच्युअल फंडचा सध्या प्रचंड बोलबाला आहे, बाजारामध्ये गुंतवणूक करण्याचा बोलबाला आहे. असं असताना सुद्धा NPSला इतका विरोध सरकारी कर्मचाऱ्यांकडून होण्याची नेमकी काय कारणं असावीत? काही त्रुटी आहेत या योजनेमध्ये? नमस्कार. तुम्ही काही आहे नाही, एक हे कुठेतरी असतं की हे मार्केटचे शेवटची तुम्ही जी क्लिप दाखवली फडणवीसांची, की ही मार्केट लिंक्ड जेव्हा शब्द येतो तेव्हा थोडीशी भीती वाटते की बा मला जेव्हा रिटायरमेंटच्या वेळेस पैशाची गरज पडेल तेव्हाच बाजार पडलं तर काय वगैरे, हे एकच कारण आहे. आणि टॅक्सचे बाकीचे जे काही कारण असतील, पण प्रामुख्याने हे कारण आहे. बस याच्याहून वेगळं काहीच असं भीती वाटण्याचं काही कारण नाही. उलट चांगला प्रोडक्ट आहे तो. म्हणजे एकच फक्त सांगतो की इतर देशातले म्हणजे नॉर्वे वगैरे सारख्या देशातले पेन्शन फंड भारतीय शेअर बाजारात गुंतवतात आहे. तर ही सत्य परिस्थिती आहे सध्याच्या घटनेत. बरं, आणि एक गोष्ट मला तुमच्याकडनं स्पष्ट करून हवे. बऱ्याचशा कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की शेवटच्या दिवशी शेअर मार्केट, त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी शेअर मार्केट ज्या निर्देशांकावर असेल किंवा त्याची जी परिस्थिती असेल त्यानुसार आम्हाला पैसे मिळतील. तर हे शेवटच्या दिवसाचं आणि रिटायरमेंटच्या शेवटच्या दिवसाचं आणि मार्केटचं खरंच काही कनेक्शन आहे का NPSच्या बाबतीत? NPS मध्ये वेगळ्या वेगळ्या टाइप्सचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत. म्हणजे फक्त शेअर बाजारच नाही. आणि एक डिफॉल्ट ऑप्शन म्हणून जे असतं की जे तुमच्या वयाप्रमाणे तुमचं इन्व्हेस्टमेंट ते आपोआपच कमी जास्त करतं. जर का तुम्ही नाही निवडलं तर एक म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग जो प्रकार म्हणतो, जे की आजकाल सगळे लोक करतात, की माझं वय समजा 20 वर्ष असेल तर मी जास्ती जोखीम घेऊ शकतो, जास्ती शेअर बाजारात गुंतवणूक करू शकतो. पण जर का माझं वय 55-60च्या जवळपास जाईल तर माझं शेअर बाजारातली गुंतवणूक कमी व्हायला पाहिजे. तर हे इनबिल्ट मेकॅनिझम्स NPS मध्ये आहेत. आणि म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम म्हण किंवा न्यू पेन्शन स्कीम म्हण, जसं जसं आपल्याला एक एक म्हणजे समजा मुलीचं लग्न म्हणा, घर विकत घ्यायचंय म्हणा, रिटायरमेंट घेतंय म्हणा, कार घेतलं, मुलांचं शिक्षण, आपल्या सगळ्यांचीच तशी आणि जगभरात सगळ्यांचंच ते की 3-4 वर्ष 5-6 वर्षापासून ते त्याच्यावर तसंच लक्ष द्यायला लागतात. म्हणून शेवटच्या दिवशी शेअर बाजार काय राहील इथपर्यंत कोणी तसंच गुंतवणूक ठेवा. ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये सुद्धा ती PPF मध्ये उद्या लग्न आहे तर आजच PPF मधनं पैसे काढायचं कोणीच असं करत नाही. म्हणून आपण याला म्हणजे एक तर इनबिल्ट रिस्क मॅनेजमेंट आहे, दुसरं आपण काळजी घेऊ शकतो, आणि तिसरं कोणीच असं शेवटच्या क्षणापर्यंत करत. बर, गणेश देशमुखजी, जर NPS ही सिस्टीम देशभरामध्ये वापरली जात असेल, देशभरातले कर्मचारी ते ऑप्ट करू शकत असतील, तर मग सरकारी कर्मचाऱ्यांना या सिस्टीमला इतका विरोध करण्याचं कारण काय? खरं तर 1 जानेवारी 2004 पासून केंद्र सरकारनं त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन अंशदायी पेन्शन योजना अस्तित्वात आणली. आणि त्यावेळेस ज्यावेळेस ही पेन्शन योजना अस्तित्वात आली त्यावेळेस पासून गेल्या 18-19 वर्षांपर्यंत या पेन्शन योजनेमध्ये गुंतवलेल्या पैशातून कर्मचाऱ्यांना निश्चितपणे किती पेन्शन येईल याच्या बाबतीमध्ये एक प्रकारची साशंकता होती. परंतु गेल्या 4 ते 5 वर्षांमध्ये नवीन अंशदायी पेन्शन योजनेमध्ये 2005 नंतर समाविष्ट झालेले कर्मचारी सेवानिवृत्त व्हायला लागले. आणि खऱ्या अर्थानं ते ज्यावेळेस सेवानिवृत्त व्हायला लागले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या नवीन अंशदायी पेन्शन योजनेचा फुगा फुटला, हे खऱ्या अर्थानं सांगणं महत्वाचं आहे. कारण तोपर्यंत सर्वांना असं वाटत होतं की जुन्या पेन्शन योजनेपैकी पेक्षा नवीन अंशदायी पेन्शन योजना अधिक आर्थिकदृष्ट्या लाभदायी असेल. परंतु 18, 19, 20 वर्षांची सेवा केल्यानंतरही ज्यावेळेस कर्मचारी सेवानिवृत्त झाला आणि ज्यावेळेस त्याला 2700 रुपये, 3500 रुपये, 3200 रुपयांची मासिक ज्यावेळेस त्याला पेन्शन मिळायला लागली, त्यावेळेस खऱ्या अर्थानं या राज्यातील कर्मचारी आणि देशातलाही कर्मचारी जागत. महाराष्ट्र हे चळवळींचं राज्य आहे.
महाराष्ट्रामधली कर्मचारी चळवळ या देशामध्ये अत्यंत महत्वाचं काम करणारी ठरली होती आणि याच कर्मचारी चळवळीच्या माध्यमातून या राज्यातील कर्मचाऱ्यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीनं आजवर लाभ प्राप्त करून घेतलेले आहेत. आणि म्हणूनच मार्च 2023 या राज्यातील कर्मचाऱ्यांनी 7 दिवसांचा अभूतपूर्व संप केला. हा संप करण्याच्या पूर्वी या राज्यातील कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये जे प्रयत्न करणं गरजेचं होतं ते सर्व प्रयत्न शासकीय स्तरावर केले होते, परंतु या प्रयत्नांना यश न आल्यामुळे किंबहुना राज्यकर्त्यांनी जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये चा विषय अत्यंत गांभीर्याने न घेतल्यामुळं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना, या महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना पेन्शन संदर्भामध्ये एक राज्यव्यापी बेमुदत संप करणं तो तुमचा अधिकार आहे आणि तो तुमचा अधिकार आहे, तो तुम्ही वापरलात. प्रश्न असा आहे की राज्याच्या अर्थमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की थेटपणे आपण जर जुन्या पेन्शन योजनेवर परत गेलो तर राज्याच्या तिजोरीवर जो काही तो भार पडेल तो राज्याला परवडणारा नसेल. जर असं असेल तर जुनी पेन्शन आणि नव्या पेन्शनमध्ये ज्या तुम्हाला त्रुटी वाटतात त्याच्या मधला मार्ग काही नाही का काढता येणार? फक्त जुनीच पेन्शन हवी जी राज्याच्या तिजोरीवर प्रचंड भार टाकणारी आहे, जी राज्यामधल्या सर्वसामान्यांच्या हक्काचे पैसे हे फक्त पगारावर आणि निवृत्ती वेतनावर खर्च करायला लावणारी आहे. त्याचाच अट्टहास धरण्याचं कर्मचाऱ्यांचं कारण काय? निश्चितपणे असं कुठलंही कारण नाहीये. ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनवर या राज्यातील एकूण उत्पन्नाच्या 68% वर खर्च होतो, वास्तविकता हे आकडे जर प्रत्यक्ष आपण पाहिले तर त्या बाबतीमधले हे आकडे खरे नाहीत. या बाबतीमध्ये राज्य सरकारनं जी समिती नेमली होती त्या समितीबरोबर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी वाटाघाटी झाल्या, चर्चा झाल्या आणि त्या चर्चेच्या माध्यमातून कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला हे सांगण्यासाठी यशस्वी ठरलो की कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनानं खूप मोठा ताण जो दाखवला जातोय तेवढा निश्चितपणे आर्थिक ताण पडत नाही. आणि म्हणूनच राज्य सरकारलाही ही गोष्ट पटली आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून, समन्वय समितीच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला जुन्या पेन्शनसाठी आग्रही असताना तुम्हाला थोडंसं थांबवते यासाठी तुम्ही आकडा सांगत नाही आहात की तुमच्या मते किती आकडा पगारावर खर्च होतो. जो आकडा आम्ही तुम्हाला दाखवला तो अत्यंत अधिकृत यासाठी आहे कारण तो महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये मांडला गेलाय, तो महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांकडून मांडला गेलाय. यापेक्षा मला नाही वाटत की दुसरा कुठला ऑथेंटिक आकडा आपल्याकडे येऊ शकतो. आणि जर तुम्हाला वाटतं की तो आकडा चुकीचा आहे तर तुम्ही सांगा की महाराष्ट्रामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारावर आणि निवृत्ती वेतनावर किती खर्च होतो? महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि निवृत्ती वेतन या दोन वेगळ्या बाबी आहेत. पगार हा आज केलेल्या कामकाजाच्या आधारावर दिला जातो आणि निवृत्ती वेतन हे या अगोदर सरकारी कर्मचाऱ्यांना जी सेवा दिली त्या सेवेच्या बदल्यात त्याच्या वार्धक्याच्या वयामध्ये त्याला दिलं जाणारं हे निवृत्ती वेतन असतं. पण ते सरकारच्या तिजोरीतूनच जाते, म्हणजे तो खर्च कर्मचाऱ्यांवरच होतोय. कर्मचाऱ्यांच्यावर जरी निश्चित हा खर्च होत असला तरी आता सद्यस्थितीमध्ये राज्य सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांची संघटना यांच्यामध्ये ज्या वाटाघाटी झाल्या. नाही, मला गणेशजी आकडा सांगा, तुमच्या मते कर्मचाऱ्यांच्या पगारावर निवृत्ती वेतनावर खर्च किती होतोय? वेतनावरचा आत्ताचा सध्याचा जो खर्च आहे तो 12% वर एकूण आर्थिक जो खर्च दाखवला जातो त्या खर्चाच्या 12% पेक्षा जास्त खर्च निवृत्ती वेतनावर होत नाही. सद्यस्थितीमध्ये निवृत्ती वेतनावर दाखवल्या जाणाऱ्या खर्चामध्ये राज्य सरकारनं घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात जी व्याजाची रक्कम दिली जाते तीही रक्कम यामध्ये दाखवल्यामुळं ही रक्कम मोठ्या प्रमाणात दिसते. वास्तविकता तशी नाही. पगारावर किती खर्च होतो? तुम्ही फक्त निवृत्ती वेतनाचा 12% सांगितलात मला. आणि निवृत्ती वेतनाच्या बाबतीमध्ये मला विशेषत्वानं हे नमूद करावं लागेल की नवीन अंशदायी पेन्शन योजना आणि जुनी अंशदायी पेन्शन योजना या मागण्यांच्या अनुषंगानं सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या माध्यमातून एक पाऊल निश्चितपणे मागे घेतलेलं आहे आणि सरकारनं त्यांचं एक पाऊल पुढे घेतलेलं आहे. मी भारतातल्या इतर राज्य सरकारांच्या बद्दल निश्चितपणे बोलू इच्छित नाही, परंतु महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर राज्य सरकार आणि सरकारी कर्मचारी संघटनांच्या मध्ये पेन्शनच्या बाबतीमध्ये निश्चितपणे एकमत झालंय. आणि या एकमताच्या अनुषंगाने या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन जे फेब्रुवारीमध्ये पार पडलेलं त्याच्यामध्ये या पेन्शन योजनेची घोषणा केलेली आहे. त्यामुळे मला असं सांगायचं आहे की खऱ्या अर्थानं राज्य सरकार आणि
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या मध्ये पेन्शनच्या बाबतीमध्ये एकमत आता झालेलं आहे. आम्ही आता घेतलेल्या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याची वाट पाहतो. जितेंद्र घाडगेजी, तुम्ही या क्षेत्रामध्ये बरेच वर्ष काम करताय, माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत, सरकारशी तुमचा जवळचा संबंध आहे, अधिकाऱ्यांशी जवळचा संबंध आहे. काय तुम्हाला वाटतं, जुन्या पेन्शन योजनेवर किंवा त्याच योजनेसाठी कर्मचाऱ्यांनी अडून राहणं किंवा कर्मचाऱ्यांच्या मागणी मान्य करत राज्य शासनानं जुनी पेन्शन योजना लागू करणं हे राज्यातल्या सरकारी कर्मचारी सोडून इतर जनतेसाठी फायद्याचं ठरणार आहे की तोट्याचं ठरणार आहे? मी एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला सांगतो की जेव्हाही मी एका सरकारी अधिकाऱ्याला इथे ऑफिसमध्ये जातो तर मला नक्की सर्व्हिस मिळते का यांच्याकडून, हा सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे जो इथे चर्चेत येत नाहीये. लोक अक्षरशः या लोकांना त्रास दिला जातो, पैसे काढले जातात. एका फेरीत तुमचं काम झालंय असा एकही व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही. आणि भ्रष्टाचाराबद्दल तर हे काहीच बोलत नाहीयेत की जेव्हा एखाद्या अधिकाऱ्याकडे करोडो रुपये मिळतात तेव्हा हे जे संघटना आहेत हे कधी एक शब्दाने बोलत नाही, कधी संप करत नाही, कधी विरोध करत नाही की बाबा एवढा भ्रष्टाचार, एका अधिकाऱ्याकडे एवढे करोडो रुपये कुठून आले याचा कोण काही बोलत नाहीये. आणि हे मगाशी जे आकडा ते सांगत नव्हते की सॅलरीजवर किती खर्च होतोय, तर माझा तो आकडा आहे माझ्याकडे. 22-23 वर्षामध्ये जो फायनान्शियल 22-23 आहे तेव्हा 33% हा सॅलरीवर झालेला आहे आणि 11% पेन्शनवर झालेला आहे आणि 12% इंटरेस्ट आणि रेव्हेन्यूवर झालेला आहे. तर हा खूप मोठा आकडा आहे. आता तुम्हाला एक सिंपल कॅल्क्युलेशन देतो. समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर 55,000 कोटीमध्ये तयार झालेला आहे. आता जर काही आपण पेन्शन योजना हे केली तर याच्यापेक्षा जवळ 1 लाख करोड रुपये दरवर्षी हा खर्च होणार आहे. हा फरक आहे. लोकांनी हे समजून घ्यायला हवं की जेव्हा पेन्शन आणि सॅलरीची गोष्ट होती हा अॅन्युअल खर्च, हा दरवर्षीचा खर्च आहे. पण जेव्हा हे रस्ते तयार होतात, जेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी होते, हा कधीतरीच होतो. हा खर्च हा वन टाइम खर्च आहे. कर्जमाफी होते ही 10 वर्षातून 5 वर्षातून एकदाच होते शेतकऱ्यांची कर्जमाफी. त्यामध्ये फक्त 20-25 हजार करोड रुपये जातात. पण हे जेव्हा पेन्शन्स आणि हे येणार तेव्हा जो अतिरिक्त भार पडणार तो एवढा मोठा असणार की तुम्ही शेतकरी कर्जमाफी विसरून जावा, तुम्ही रोड ब्रिजेस विसरून जावा. आता हा जो अटल सेतू झालेला आहे हा 17,000 कोटीचा आहे. असे ब्रिज, असे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्हाला मिळतील का जर का तुम्ही एवढा मोठा खर्च फक्त सॅलरीज आणि पेन्शन मध्ये देणार असाल? गणेश देशमुखजी, हा प्रश्न तुमच्यासाठी खरं तर असायलाच हवा, कारण जर सरकार 100 रुपये कमवत असेल, जो आकडा तुम्ही मगाशी सांगितला नव्हता तो त्यांनी सांगितला, 33% पगारावर खर्च होत आहेत, 12% निवृत्ती वेतनावर खर्च होत आहेत, याच्यापेक्षा निवृत्ती वेतनावर खर्च जास्त झाला तर 10% सुद्धा राज्याच्या लोकसंख्येच्या सरकारी कर्मचारी नाही आहेत. याचा अर्थ राज्य सरकार जे कमवतं त्यातलं 50% 10% लोकांना द्यायचं आणि बाकीच्या राहिलेल्या 50% 45% मध्ये राज्याच्या 90% लोकांनी गुजराण करायची आणि त्यातही तुम्हाला पुन्हा वाढ द्यायची असेल आणि त्याबद्दलचा प्रश्न राज्यातली जनता तुम्हाला विचारत असेल तर चूक काय आहे? नाही, मला निश्चितपणे एक गोष्ट प्राधान्याने नमूद करायची आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं वेतन किंवा निवृत्ती वेतन म्हणजे एक प्रकारची खैरातच असते. अशा पद्धतीच्या मानसिकतेतनं आपण कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे. या राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी अत्यंत जबाबदारीने राज्यातील जनतेची सेवा करतात. आपण निश्चितपणे कोरोनाचा काळ पाहिला असेल. या कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील नागरिकांना ज्या वेळेस उपचार करण्याची वेळ आली त्यावेळेस खाजगी जे आपलं क्षेत्र होतं ते खाजगी क्षेत्र मागं दिसलं होतं. सरकारी कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता या राज्यातील कर्मचाऱ्यांची जीव वाचवण्यासाठी प्रसंगी आपला जीव पणाला लावला. मला नाही वाटत की आपण या तुलनेमध्ये जायला हवं. मला नाही वाटत आपण या तुलनेमध्ये जायला हवं, कारण जितकं काम सरकारी रुग्णालयांनी केलं तितकंच खाजगी रुग्णालयांनी केलं. जिथे जिथे खाजगीचं काम होतं तिथे तिथे त्यांनी केलं. ते केलं नसतं तर एवढ्या मोठ्या संकटातनं आपण बाहेर पडलो नसतो. सरकारी कर्मचाऱ्यांनी काम केलं याबाबत वाद नाहीये, पण त्यात श्रेय घेण्याचं काही कारण नाहीये, कारण ती नैसर्गिक आपत्ती होती. प्रत्येकानं जबाबदारी पार पाडणं गरजेचं होतं. ती तुम्हीही पाडलीत, इतरांनीही त्यांची त्यांच्या गरजेनुसार पाडलेली आहे. पुढचा मुद्दा निश्चितपणे पेन्शनच्या बाबतीमध्ये मला आपल्याला सांगायचं की आपण जर हे चर्चासत्र आयोजित करतोय तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर सध्याची आत्ताची अपडेट माहिती ही आहे की नवीन पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना हा वाद महाराष्ट्रापुरता संपलेला आहे. या देशामध्ये जुनी पेन्शन योजना आणि नवीन अंशदायी पेन्शन योजना अशा 2 प्रकारच्या पेन्शन योजना होत्या. याच देशामध्ये आंध्र प्रदेश सरकारनं गॅरंटेड पेन्शन स्कीम सारखी पेन्शन योजना या देशातील एका राज्यानं लागू केली होती. काही राज्यांनी नवीन अंशदायी पेन्शन योजनेमधून बाहेर पडून पुन्हा एकदा जुन्या पेन्शन योजनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रसंगी
या राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं आपण राज्यातील कर्मचारी आणि नागरिकांच्या प्रती संवेदनशीलता दाखवून जुन्या पेन्शनच्या मागणीपासून थोडीशी माघार घेतली आणि सरकारला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या अनुषंगाने एक नवीन प्रस्ताव दिला आणि या प्रस्तावाच्या अनुषंगानं राज्य सरकार अशा पद्धतीची पेन्शन देण्यासाठी आता मान्य झालेलं आहे. राज्य सरकार आणि सरकारी कर्मचारी यांच्या बाबतीमध्ये पेन्शनमध्ये झालेली आता जी एक निर्णय आहे, जो निर्णयामध्ये एक वाक्यता निर्माण झालेली आहे, ती एक वाक्यता निर्माण झाली त्याच्यावर आता आपल्याला खऱ्या अर्थानं भाष्य करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी कधीपर्यंत हा निर्णय घोषित होणार आहे? 2 वेळा आपला हा निर्णय केव्हापर्यंत? हा निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्या जुलैमध्ये, या जुलै महिन्याच्या जुलै 2024च्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या प्रस्तावित जी पेन्शन योजना आहे, या योजनेचे नियम आणि त्याचं म्हणजे राज्य शासनाच्या राज्य सरकारच्या या टर्मच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये याला बरेच पैलू असतात. अर्थातच निवडणुकांच्या अगोदर जे अधिवेशन होतं त्यामध्ये आश्वासनं अनेक दिली जातात. कदाचित हेही आश्वासन राज्य सरकारतर्फे दिलं जाऊ शकतं आणि तुम्ही त्याच्याबद्दल ठाम आहात. आशुतोषजी, शेवटच्या कमेंटसाठी मी तुमच्याकडे येते. फक्त इन्व्हेस्टमेंट एक्सपर्ट म्हणून नाही तर महाराष्ट्र राज्यातले एक नागरिक म्हणूनही हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. जर खरोखर राज्य सरकार एक पाऊल मागे घ्यायला तयार असेल, जुन्या पेन्शनकडे वळायला जात असेल, राज्यातला एक नागरिक म्हणून ज्याला फायनान्स कळतं, ज्याला इन्व्हेस्टमेंट कळतं, काय भीती वाटते तुम्हाला? जर का सरकारी कर्मचारी काम करतात आहे तर आज आता एनडीटीव्ही प्रॉफिट मध्ये तुम्ही आहे, तुमच्या मागे एवढे सगळे लोक आहे, हे काम करतातच आहे ना. मग स्पेशल ट्रीटमेंट कशाला की बा आम्ही सरकारी कर्मचारी आहे तर आम्हाला असं मिळायला पाहिजे, आम्हाला तसं मिळायला पाहिजे? अजिबात नाही. आणि लाईफ एक्सपेक्टन्सी किती वाढली आहे? 60 वर्षाच्या नंतर तुम्ही 2 वर्ष 3 वर्ष आपलं पहिले लाईफ एक्सपेक्टन्सी होतं, आता आपली लाईफ एक्सपेक्टन्सी 80 आणि 90 वाढलेली आहे. बरोबर. म्हणजे जितके वर्ष मी काम करतो तितकेच वर्ष मला, आणि ते दरवर्षी 2दा डिअर म्हणजे ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये दरवर्षी 2दा वाढ येते. तर म्हणून इट इज फिजिकली जस्ट नॉट सस्टेनेबल. आणि कॉन्टेक्ट सिंग अहलुवालिया बोलले आहे, मनमोहन सिंग बोलले आहेत, कितीतरी म्हणजे जगात कुठेच असं नाही आहे की आपण नोकरी करताना पूर्ण पगार मिळतो आणि स्वतःच्या पगारातनं एकही भाग पेन्शन मध्ये जात नाही, म्हणजे कॉन्ट्रीब्युशन काहीच नसतं ओल्ड पेन्शन स्कीम मध्ये. तर या सगळं म्हणजे हे असं सेन्स ऑफ एन्टायटलमेंट कशाला पाहिजे? आणि ऍज कम्पेअर्ड टू दॅट आता मी दुसरा भाग म्हणतो की मी समजा टॅक्स देतो आहे, जो की मुद्दा तुम्ही मांडला, तर डू आय वॉन्ट माझा टॅक्स म्हणजे काय फक्त लोकांचे पगारच द्यायला आणि पुढच्या पिढ्या सुद्धा म्हणजे टॅक्स कशाला जातोय तर लोकांच्या रिटायरमेंट नंतरचे पगार देण्यासाठी. मला हे कुठेतरी एक नागरिक म्हणून पटत नाही. म्हणजे खासगी क्षेत्रामध्ये आम्ही मर काम करतो तेव्हा आम्हाला काही पैसे मिळतात, त्याच्यामधनं टॅक्सेस राहतात त्याच्यातनं, म्हणून असं बिलकुल म्हणायला नको की सरकारी कर्मचारी नाही. तुमचे 2-3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत आणि मला असं वाटतं की तुम्ही बोलत असताना तो मुद्दा माझ्याही डोक्यात आला की जसं फिस्कल डेफिसिटची कल्पना केंद्र सरकारकडनं आणली, ती सगळ्या राज्यांमध्ये राबवली जाते, तसा विचार केला पाहिजे की कर्मचाऱ्यांच्या पगारावर, निवृत्ती वेतनावर प्रत्येक राज्य साधारण त्यांच्या उत्पन्नाच्या किती टक्के खर्च करू शकतो, तिथे कदाचित या प्रश्नाला भिडण्याची वेळ आलेली आहे. आणि जर अशा प्रकारे निवृत्ती वेतनाची मागणी होत असेल तर निवृत्ती वेतन देण्याला कुणाचाही नकार नाहीये. मात्र त्यामुळे जर राज्याच्या इतर नागरिकांच्या अधिकारांवर गदा येत असेल तर मात्र विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणूनच या चर्चेचं आयोजन. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपापली मतं निर्भीडपणे मांडलीत, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा एनडीटीव्ही मराठी.